जानकी जीवन स्मरण जय जय राम. सद्गुरुनाथ महाराज की जय. डॉक्टर वी. कुलकर्णी लिखित प्रेम दिवाणी मीरा, श्री संत मीराबाई यांच्या जीवनावरील कादंबरी, भाग 15. काजल सटपटली. दोघीही महालाकडे आल्या. त्या येताच गीता तिला म्हणाला, काजल, तुझे केवढे उपकार. तू आम्हा दोघांना भेटण्याची सुवर्ण संधी दिलीस. पण मध्येच हे जंगली डुक्कर कुठून उपटलं कुणास ठाऊक. अर्थात मला शिकार काही नवीन नाही म्हणा. डुकरं वाघरं कैक मारली, पण लबाड कोल्हे कित्येक वेळा पळून जातात. अर्थात सापडतात तेही एका दिवशी. नंतर जाता जाता तो म्हणाला, बरं आहे, आता चांगली ओळख झाली आहे तेव्हा भेट होईलच वारंवार. आमच्या भेटीचं मंगल कार्य घडू शकलं नाही, पण ते पुण्य आपण मिळवावं. तो निघून जाताच काजल संतापानं उद्गारली, गीता समजला की आता आपलं जीवन धोक्यात आहे. आपला काटा काढल्या वाचून अमात्य स्वस्थ बसणार नाही. तेव्हा त्यानं दुसऱ्याच दिवशी भल्या पहाटे चंदाला सांगितलं, मी किल्ला सोडून जातो. इथं मला धोका आहे. मी तुझी भेट घेईन. कशी नि कुठं ते नंतर ठरवू. तो लगेच बाहेर पडला. चंदानं काजलला सांगितलं की त्या मेडत्याला निघून गेला. हळूहळू चंदानं काही दासींना आपलंसं करून घेतलं. अमात्यांचा दुष्ट हेतू, त्यांनी केलेला प्रयत्न, मीरेच्या शिलेला नि जीवाला धोका, हे सारं कळवळून सांगितलं. अर्थात एकेकीशी ती सहजच बोलली आणि स्त्रीची, राजघराण्याची, एका साध्वीची अब्रू वाचवण्यासाठी प्रयत्न करायला हवा असं तिनं म्हटलं. अंदाज घेत घेत ती बोलत असे. अमात्य बीजावर्गी यांची पापी नजर दासींनी ओळखली होतीच. हळूहळू चंदाला सहानुभूती मिळत गेली. तिनं एकलिंगजीची शपथ घालून कुणाशीही ब्र काढायचा नाही, पण त्या पाप्याचा हेतू सफल होऊ द्यायचा नाही, हेही ठरवलं. आणि काही दासींची तरी सहानुभूती मिळवलीच. पण शेवटी दासी तरी काय करणार होत्या. फार तर वार्ता देऊ शकत होत्या. चंदाला त्यांच्यातर्फेच वार्ता कळली, गीताचा शोध घेतला जात आहे. गीताचा शोध घ्यायला काजल बाहेर पडली, कारण तीच त्याला ओळखू शकत होती. भटकली. मंदिरात, बाजारात गीता नाही सापडला. पण काही साधू संत गावात आले होते. ते एका मंदिरात उतरले होते. ही संत मंडळी मथुरेकडून आलेली होती. काजलने त्यांची भजनं, कीर्तनं ऐकली. ती परत फिरली. अमात्यांना तिनं सांगितलं, गीता सापडला नाही. तो खराच पळाला असावा. आपणाला भ्याला असेल. एका मंदिरात मथुरेहून काही संत मंडळी आली आहेत. त्यांचं कीर्तन मी ऐकलं. सुरेखच कीर्तन. त्या बरोबर अमात्यांना एक कल्पना सुचली. ते म्हणाले, ठीक आहे, चांगला योग आहे. काजल राणींना ही वार्ता सांग. साधू संत आले आहेत. सुरेख भजन करतात. संतांची सेवा हे फार मोठं पुण्य. तेव्हा अशा रीतीनं बोल की त्यांनी आपणहून संतांना निमंत्रण द्यावं. राणीनं संतांची सेवा करायलाच हवी. त्यांचा कृष्ण भक्तीचाच तो एक भाग व्हावा. ते काय, त्यांच्या ते मनासारखंच होईल. त्यानं काय साधणार, काजलने विचारलं. काजल, पगली काही की? त्यांच्या मनासारखं करायला आपण बसलो नाही. आपल्या मनासारखं घडवायला बसलो आहोत. सांगतो तेवढं कर म्हणजे झालं. काजल मग मीरेकडे आली. सरकार, एक आनंदाची वार्ता आहे. मी या गावात गेले होते. तिथं मी मथुरेहून आलेली काही संत मंडळी पाहिली. माझं पुण्य फळाला आलं. संतांचं दर्शन घडलं. माझं तर बाई भानच हरपलं. सारी कामधाम विसरले. त्यांचं कीर्तन ऐकत बसले. काजल, तू खरंच भाग्याची. संत हेच खरे देव. देव दिसलेच तर ते स्वप्नात दिसायचे, पण प्रत्यक्ष दर्शन होतं संतांचं. तुला दर्शन घडलं आणि त्यांचे अमृताचे शब्द कानावरही पडले. त्यांचं सहज बोलणंही हितकर असतं. मला कधी असा भाग्य लाभेल का? का नाही, गावातल्या मंदिरात त्यांची प्रवचनं कीर्तनं चालू आहेत. आपण जाऊया. आपण म्हणाला तर मलाही पुन्हा लाभ मिळेल. काजल, मला हा महाल सोडून जाणं शोभणारं नाही, मीरा खिन्नपणे म्हणाली. सरकार, मग एक उपाय मला सुचतो आहे. बघा, आपणाला पटत असला तर सांग. संतांना जर इथं आमंत्रण दिलं तर? त्यांची सारी व्यवस्था आपण करू. आपणाला दर्शन श्रवणाचा लाभ होईल आणि आपणाला कुठं जायलाही नको. पण हे होणार कसं? न व्हायला काय झालं? संतांनीच जर मानलं नाही तर गोष्ट निराळी. पण त्यांनी मानलं तर मग अडचण कुठली? इथं आपण राणी आहात. राणाजींच्या खालोखाल आपला अधिकार आहे. आपण आज्ञा देऊ शकता. मग मग काजल, तूच माझ्यासाठी हे काम कर. संतांच्या पायांशी माझं निवेदन दे. त्यांना म्हणावं, अभागिनी मीरा आपलं दर्शन घेऊ इच्छिते, चरणांची सेवा करू इच्छिते. तिला हे भाग्य लाभावं. त्यांना इकडे घेऊन ये. जशी आज्ञा.
असं म्हणून काजल बाहेर पडली. थोड्या वेळानं चंदा आली. मीरेनं तिला आनंदानं म्हटलं, चंदा, चंदा, ऐकलंस का? संत मंडळी आली आहेत. काजलला मी पाठवलं आहे. ती आली तर त्यांची सेवा करण्याचं भाग्य लाभेल. संत मंडळी आल्याची वार्ता कोणी दिली? अगं, काजलच सांगत आली. मथुरेहून आली आहेत म्हणे. माझ्या कृष्णाच्या नगरातील ही मंडळी. ती इथं आली, त्यांची थोडीफार सेवा घडली तर माझं भाग्यच म्हणायचं. चंदा काही बोलली नाही, पण ती विचार करू लागली, काजलने ही वार्ता आणली, मग यात काय हेतू असेल? चंदाला काहीच अंदाज येईना. तिनं काजलला सांगितलं, मेरेला दूधनी फळं हवी आहेत. नैवेद्याला 5 प्रकारची फळं आणून दे असं म्हणाली. तेव्हा गावातच जायला हवं. असं म्हणून ती बाहेर पडली. गीताला भेटली. तिनं सांगितलं, काजल साधू संतांना निमंत्रण देणार आहे. गीताला ही चाल काय असावी हे ध्यानात येईना. साधं सरळ असेल असंही वाटेना. शेवटी गीता म्हणाला, ठीक आहे चंदा, आज काही ध्यानात येईना, पण काजलला संतांचं प्रेम सुटावं हे आश्चर्यच आहे. सावध राहा, एवढंच सध्या सांगतो. या घटनेमागही अमात्य असावेत. ते पाताळयंत्री राजकारणातलं डोकं कसं चालेल सांगता येत नाही. तू ये ना किल्ल्यावर, मला राणीची काळजी वाटते. त्या साध्या भोळ्या साधू संतांच्या सेवेचा आनंद मिळेल म्हणून त्या हुरळून गेल्या आहेत. ही संतांची सेवा त्यांना महागात पडेल की काय हे कळत नाही, आणि मी तिथं एकटी. चंदा, मी कसा येऊ? तो राजकारणात मुरलेला थिरडा आहे. त्याच्या नजरेला मी पडलो तर नकळत मारेकरी घालीन. नाहीतर म्हणून पकडून राणाजींच्या तोंडूनच मला हत्तींच्या पायाखाली देण्याची सजा फरमावेल. म्हणून सध्या तरी मी येत नाही. चंदा फळं घेऊन किल्ल्यावर परतली, चिंताक्रांत होऊन. मीरेची विनंती संतांनी मानली. 10-12 संत मीरेच्या महालात येऊन दाखल झाले. मीरेनं साष्टांग प्रणिपात करून त्यांचं स्वागत केलं. त्यांना आपल्या महालात वेगवेगळ्या दालनात जागा दिली. त्यांची सर्व व्यवस्था जातीनं पाहिली. काजल आणि चंदा हाताखाली होत्याच. दुसऱ्या दिवसापासून संतांचा नित्यक्रम सुरू झाला. त्यांचे स्वतःचे स्नानादी कार्यक्रम आटोपले की ते मीरेच्या दालनात येत. मीरा स्वतः त्यांचे पाय धुत असे. त्यांच्या कपाळी केशराचा टिळा लावी. प्रत्येकाच्या पायावर आणि हातात सुगंधी फुले वाही. मस्तक भूमीवर टेकवून हात जोडून विनंती करी, आपण काही निरूपण करावं. सकाळी कोणातरी संतांचं असं प्रवचन वा कीर्तन होई. दुपारी भोजनाच्या वेळी स्वतः मीरा वाढत असे, उष्टी काढत असे. संत मंडळी भोजनास बसली की ती स्वतः पंखा घेऊन वारा घालीत असे. काजलनी चंदा मदतीला असतच. दुपारची विश्रांती झाली की भागवत श्रवण होई, किंवा गोड आवाजात कोणी भजने गात. मीरा तल्लीन होऊन ऐकत बसे. एके दिवशी दुपारी त्या संत सभेत काजल म्हणाली, आपण सारी थोळ मंडळी आहात. माझी योग्यता नाही हे मी जाणते, पण काही सुचवते. आपण क्षमा करावी. आपण सारे भजने गाता, पण आमच्या राणी सरकारांचं भजन श्रवण करावं. त्यांनाही काही म्हणायला सांगावं. काजल, आपण संतमुखीचे बोल ऐकावेत ग. त्यांना आपण काय ऐकवणार? आणि सहज स्फूर्त तिच्या तोंडून शब्द उमटले. मीरेनं ते आलेले शब्द सहज स्वरातच म्हटले. तिच्या सुस्वर मधुर आवाजात ती म्हणाली, जपतप नाही केले, कधी न च गेले मी तीर्थासी. मंत्रतंत्र न च वेद न पढिले, मी न पाहिली काशी. मीरेचा प्रभू गिरिधर नागर, पदकमलांची दासी, पदकमलांची दासी. तिचे शब्द ऐकता सर्व संतांच्या मुखातून वाह 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 असे उद्गार बाहेर पडले. संत प्रमुखांनी म्हटलं, राणी, आम्हास कल्पना नव्हती. आज आम्हाला आपलंच भजन ऐकायचं आहे. मीरेनं जशी आज्ञा असं म्हटलं नी भूमीवर मस्तक टेकवलं. ती उठली. संत मंडळीत मध्यभागी येऊन बसली. मंडळी दोन्ही बाजूला सरकली. मीरा कृष्णमूर्ती समोर येऊन बसली. तिनं हातात एकतारी घेतली आणि एकतारीच्या स्वरात स्वर मिसळत, हृदयाच्या तारांना कंपित करत तिचे भावपूर्ण शब्द पंख फडफडवीत उडाले. नंदलाल, नंदलाल. त्या नंदलाल नंदलाल शब्दातील प्रेमभरी भावना संतांना जाणवली. रहा रे मम नयनी नंदलाल, मोहक मूर्ती श्यामल कांती, सुंदर नयन विशाल. मोर मुकुट मकराकृती कुंडल, भाळी तिलकही लाल. सुधा मधुर मुरली अधरी, उरी वैजयंती माळ. भक्ता वत्सल सुखसंतांचे मीरेचा गोपाळ. रहा रे मम नयनी नंदलाल, रहा रे मम नयनी नंदलाल.
संत या भजनाने भारावले. त्यांना जाणवलं की ही रचना स्वतः मीरेचीच आहे. त्यात भक्ती आहे, भगवंताची मूर्ती साकार करण्याची शक्ती आहे, रचनेला विलक्षण माधुर्य आहे, प्रसाद आहे, पदाला गेयता आहे, उचित रागांची योजना आहे, सारेच विलक्षण अपूर्व. मीरा आम्ही प्रसन्न झालो. मीरेने एकतारी खाली ठेवली आणि संतांचे पाय धरले. कार्यक्रम संपला. संत विश्रांतीसाठी आपापल्या महालात आले. काजल बाहेर पडली. चंदानं आपल्या सखीला सांगितलं, काजलच्या पाठीवर राहा, पण सावध, संशय येता कामा नये. त्या सखीनं रात्री एकांतात चंदाला गाठलं नि म्हटलं, अमात्य राणाजींना नि राणी सरकारच्या सासूबाईंना राणीच्या महालात नेणार आहेत. मीरेचं हे वर्तन त्यांना प्रत्यक्ष दाखवणार आहेत. असं यासाठी खटाटोप होता तर यासाठी मीरेला भजन गाण्याचा आग्रह, चंदानं म्हटलं. संतांना येऊन आता 7-8 दिवस होऊन गेले होते. संतांची प्रवचने, कीर्तने, भजने याच किल्ल्यात साऱ्यांनाच आकर्षण वाटू लागलं होतं. तेव्हा दासदासी आपापली कामं सांभाळून त्या सभेत उपस्थित राहू लागले. मीरेचा दिवाणखाना चांगलाच भरू लागला. मीरेच्या महालात संतांची बैठक सुरू झाली. नित्याप्रमाणे मीरेने त्यांची पूजा केली, त्यांना दूध फळं दिली. संतांनी मग ग्रंथातील काही वचनांवर चर्चा केली. खंडन मंडन झालं. काहींनी उपनिषदातील एखादं वचन उद्धृत करावं, तर काहींनी कुणा आचार्यांचं भाष्य ऐकवावं, कुणी योगसूत्र सांगावीत, तर कुणी भक्तिसूत्रावर पांडित्यपूर्ण विवेचन करावं. नंतर संत प्रमुखांनी भागवतातील कृष्णचरित्राचा भाग मोठ्या रसाळपणानं सांगितला. मीरा हे सारं भक्तिभावानं ऐकत बसली होती. थोड्या वेळानं त्या प्रमुखानं मीरेला म्हटलं, देवीजी, आपलं भजन ऐकल्या वाचून या बैठकीला पूर्तताच यायची नाही. आपणास विनंती. विनंती कसली, आपण आज्ञा करावी, असे म्हणून मीरा उठली. बैठकीत मध्यभागी येऊन बसली. तिने एकतारी हाती घेतली आणि तिने पद म्हटलं, परदेशी सजण घरी आले, देहताप सरले, सुखमय मी मंगल गीत म्हणाले. चंद्र बघुनी जशी फुले कुमुदिनी, तैसी फुलनी गेले, नसा नसात भरे शीतलता, महालात हरी आले. सगळ्या भक्तांचे कैवारी ते प्रभुचरण मिळाले. मीरा विरहिणी शीतल झाली, द्वंद्वच पार निमाले, परदेशी सजण घर आले, परदेशी सजण घर आले. लोक गाण्यात तल्लीन होऊन गेले होते. धन्यवाद.